नमस्कार, आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. दत्तवाड मलिकवाड बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर. मे 2026 अखेर पूर्णत्वाचा संकल्प. दूधगंगा नदीवरील दत्तवाड मलिकवाड बंधाऱ्याच्या पुनर्बांधणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून मे 2026 अखेर हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा आणि सीमा भागातील शेकडो शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरलेला हा बंधारा काही वर्षांपासून अत्यंत दुरवस्थेत होता. अखेर लोकप्रतिनिधी, शेतकरी, ग्रामस्थ आणि प्रसारमाध्यमांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने या कामाला गती दिली आहे. दत्तवाड, घोसरवाड, मलिकवाड, सदलगा, याद्यांवाडी, नेज, नागराळ आणि वडगोल या परिसरातील शेतीसाठी हा बंधारा वरदान ठरला आहे. विशेषतः माळ भागातील जिरायती शेतीला या बंधाऱ्यामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. बंधाऱ्यामुळे परिसरातील तलाव व विहिरी भरून निघतात, त्यामुळे जिरायती पिकाऐवजी बागायती पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ऊस, भाजीपाला, फळबागा यांसारखी नगदी पिके घेण्यास या पाण्याचा मोठा फायदा होत आहे. याशिवाय हा बंधारा महाराष्ट्र कर्नाटक सीमावासियांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी व शेती वाहने या मार्गाने ये-जा करतात. त्यामुळे केवळ सिंचनच नव्हे तर वाहतूक आणि व्यापाराच्या दृष्टीनेही या बंधाऱ्याचे मोठे महत्त्व आहे. सध्या नदीपात्रात बेड काँक्रीट टाकण्याचे काम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. पिलर उभारणीसाठी सळ्या बांधण्याचे आणि मजबूत पाया घालण्याचे काम वेगाने सुरू असून अद्ययावत यंत्रसामुग्रीचा वापर केला जात आहे. सुमारे 50हून अधिक अभियंते व कामगार 3 पाळ्यांमध्ये काम करत आहेत. पावसाळ्यापूर्वी मुख्य रचना उभी करण्यावर भर दिला जात आहे, जेणेकरून पुढील हंगामात पाणी अडविणे शक्य होईल. स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी कामाच्या गतीबद्दल समाधान व्यक्त केले असून वेळेत काम पूर्ण झाल्यास आगामी खरीप व रब्बी हंगामासाठी मोठा दिलासा मिळणाराची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासनानेही गुणवत्तापूर्ण आणि टिकाऊ बांधकामाचा शब्द दिला असून मे 2026 अखेर बंधारा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. सीमा भागातील शेती, अर्थकारण आणि दळणवळणाला बळ देणारा दत्तवाड मलिकवाड बंधारा नव्या रूपात उभा राहत असल्याने परिसरात आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.